बेसिक इंग्लिश स्पीकिंग 60 डेज कोर्स डे 6 मध्ये आपले स्वागत आहे। आपण नेहमी म्हणतो मला लवकर उठावे लागते, तुला खरे सांगावे लागेल, तुला मेहनत करावी लागेल, तुला खूप अभ्यास करावा लागेल, मला कष्ट करावे लागतील। आपली इच्छा नसतानाही आपण बऱ्याच गोष्टी करत असतो किंवा दुसऱ्याची इच्छा नसतानाही आपण त्यांना त्या गोष्टी करायला लावतो। अशा वेळेस आपण मराठीमध्ये करावे लागेल, करावे लागते अशा पद्धतीने बोलत असतो। हेच आज आपण इंग्लिश मधून बोलण्यास शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। समजा आता तुमची जाण्याची इच्छा नाही, त्यावेळेस तुम्ही म्हणता मला आता जावे लागेल। I have to go now. I have to go now. याचे स्ट्रक्चर लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही अशी वाक्य फटाफट तयार करू शकाल। सुरुवातीला घ्यायचा आहे सब्जेक्ट। इथे कोणता सब्जेक्ट आहे? आय। त्यानंतर वापरायचा आहे हॅव टू। त्यानंतर वापरायचा आहे बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब V1। इथे आहे गो। त्यानंतर वापरायचं आहे कम्प्लिमेंट। इथे ऑब्जेक्ट असू शकतात, नाउन असू शकतात। या सेंटेन्स स्ट्रक्चरचा वापर करून आपण प्रॅक्टिस करूया। इथे एक लक्षात ठेवा, सब्जेक्ट जर आय, वी, यू, दे हे असतील तर त्यांच्यासोबत हॅव टू चा वापर केला जातो। चला तर प्रॅक्टिस करूया। आपल्याला काहीतरी करावे लागेल। We have to do something. We have to do something. तुला खरे सांगावे लागेल। You have to tell the truth. You have to tell the truth. त्यांना खोली स्वच्छ करावी लागेल। They have to clean the room. They have to clean the room. मला तुम्हाला काहीतरी सांगावे लागेल। I have to tell you something. I have to tell you something. मला व्यायाम करावा लागेल। I have to do exercise. I have to do exercise. डिअर फ्रेंड्स, प्रॅक्टिस साठी हे वाक्य तुमच्यासाठी। मला ते करावे लागेल। सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका। मला लवकर उठावे लागते। I have to wake up early. I have to wake up early. मला ते खरेदी करावे लागते। I have to buy it. I have to buy it. मला उशिरा झोपावे लागते। I have to go bed late. I have to go bed late. मला रात्रीचे काम करावे लागते। I have to work at night. I have to work at night. डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे। मला स्पष्टीकरण द्यावे लागते। सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका। डिअर फ्रेंड्स, सब्जेक्ट जर ही, सी, इट एखाद्या व्यक्तीचे नाव जसे की राम, सीता असे असेल तर त्यासोबत हॅज टू चा वापर केला जातो। चला काही सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया। त्याला वेळेत काम पूर्ण करावे लागेल। He has to finish work on time. He has to finish work on time. दुसऱ्यावर एखादे काम सक्तीचे करण्यासाठी आपण असे बोलत असतो। तिला येथे यावे लागेल। She has to come here. She has to come here. वरदला लवकर उठावे लागेल। Varad has to get up early. Varad has to get up early. गौरीने वरदला मदत करावी लागेल। Gauri has to help Varad. Gauri has to help Varad. तिला एकटे राहावे लागते। She has to live alone. She has to live alone. या सेंटेन्स मध्ये कंपल्शन नाही, परंतु आवश्यकतेमुळे तिला राहावे लागत असेल त्यावेळेस आपण राहावे लागते, करावे लागते असे बोलत असतो। त्याला खूप मेहनत करावी लागते। He has to work hard. He has to work hard. रामला उन्हात काम करावे लागते। Ram has to work in the sun. Ram has to work in the sun. डिअर फ्रेंड्स, हे सेंटेन्स तुमच्यासाठी। त्याला 10 तास काम करावे लागते। सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका। डिअर फ्रेंड्स, हॅव टू, हॅज टू चा वापर करून आता निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहूया। समजा तुम्ही म्हटले मला जाण्याची गरज नाही। I don't have to go. I don't have to go. याचे स्ट्रक्चर लक्षात घ्या। सुरुवातीला घ्यायचं आहे सब्जेक्ट, इथे घेतलेला आहे आपण आय। त्यानंतर वापरायचं आहे डोंट किंवा डझंट। त्यानंतर वापरायचं आहे हॅव टू। त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे V1 वापरायचं आहे। त्यानंतर वाक्याचा उर्वरित भाग म्हणजे कम्प्लिमेंट। या ठिकाणी बघा, डोंट आणि डझंटचा वापर केव्हा करायचा आहे? ज्यावेळेस सब्जेक्ट हा आय, वी, यू, दे जर असेल तर त्यावेळेस डोंटचा वापर करायचा आहे। ज्यावेळेस सब्जेक्ट हे ही, सी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव जसे की वरद असे असेल तर डझंटचा वापर करायचा आहे। चला तर प्रॅक्टिस करूया। त्याला खेळायची आवश्यकता नाही। He doesn't have to play. He doesn't have to play.
तिला लवकर उठण्याची गरज नाही. She doesn't have to get up early. She doesn't have to get up early. तू मला बोलण्याची आवश्यकता नाही. You don't have to talk to me. You don't have to talk to me. तुला काळजी करण्याची गरज नाही. You don't have to worry. You don't have to worry. तुला घाबरण्याची आवश्यकता नाही. You don't have to afraid. You don't have to afraid. तुला आज येण्याची गरज नाही. You don't have to come today. You don't have to come today. डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. तुला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. समजा तुम्ही म्हटले मला लवकर उठण्याची गरज आहे का, हे तुम्ही इंग्लिश मध्ये असे म्हणू शकता. Do I have to get up early? Do I have to get up early? या ठिकाणी आपण प्रश्न केला आहे. याची सेंटेन्स स्ट्रक्चर लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही अशी सेंटेन्सेस तयार करू शकाल. सुरुवातीला घ्यायचं आहे डू किंवा डज, त्यानंतर घ्यायचं आहे सब्जेक्ट, इथं आपण काय घेतलाय आय, त्यानंतर घ्यायचं आहे हॅव टू, त्यानंतर घ्यायचं आहे V1, इथं आपण घेतलेला आहे V1 गेट, त्यानंतर घ्यायचं आहे वाक्याचा उर्वरित भाग आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. चला तर अशा काही सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया. मला पैसे द्यावे लागतील का? Do I have to pay? Do I have to pay? मला यावे लागेल का? Do I have to come? Do I have to come? मला जावे लागेल का? Do I have to go? Do I have to go? त्याला इथे यावे लागेल का? Does he have to come here? Does he have to come here? या ठिकाणी आपण डज का घेतले? कारण सब्जेक्ट हा ही आलेला आहे म्हणून. तिला स्वयंपाक करावा लागेल का? Does she have to cook? Does she have to cook? डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. मला काहीतरी करावे लागेल का? सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. डिअर फ्रेंड्स, हॅव टू, हॅज टू यांचा पास्ट आहे हॅड टू. चला तर हॅड टू चा वापर करणे शिकूया. समजा तुम्ही म्हटले मला जावे लागले, हे तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणू शकता. I had to go. I had to go. आपण असे केव्हा म्हणतो? ज्या वेळेस आपल्याला भूतकाळामध्ये एखादी गोष्ट बळजबरीने जबरदस्तीने करावी लागली होती, त्यावेळेस आपण अशी विधानं करतो. त्यावेळेस तुम्ही हॅड टू चा वापर करू शकता. मला खावे लागले. I had to eat. I had to eat. त्याला खूप काम करावे लागले. He had to work hard. He had to work hard. हॅड टू चा वापर तुम्ही सर्व सब्जेक्ट सोबत करू शकता. मला पैसे खर्च करावे लागले. I had to spend money. I had to spend money. मला खोटे बोलावे लागले. I had to tell lie. I had to tell lie. डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. मला अंडी खावी लागली. सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. डिअर फ्रेंड्स, आय होप हॅव टू, हॅज टू, हॅड टू यांचा वापर इंग्लिश मध्ये बोलताना कसा करायचा हे तुम्हाला समजले असावे. प्रॅक्टिस साठी हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस नक्की पहा आणि डेली लाईफ मध्ये इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करत राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अद्याप आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.